पाठ 3 धारा विद्युत. तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांनाच माहितीये की आपल्याला विजेचं किती महत्व आहे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण विजेवर अवलंबून असतो. तर ही वीज निर्माण होते कशी? विद्युत निर्मितीसाठी धरणातलं पाणी उंच पातळीवरून सोडण्यात येतं आणि गुरुत्वाकर्षणामुळे ते खालच्या पातळीवर पडतं. म्हणजे 2 बिंदूंमधील पाण्याच्या प्रवाहाची दिशा त्या बिंदूंच्या पातळीवर अवलंबून असते. पाण्याप्रमाणेच विद्युत प्रभाराचा प्रवाह एक प्रकारच्या विद्युत पातळीवर अवलंबून असतो आणि त्या विद्युत पातळीला विद्युत विभव असं म्हणतात. धनविद्युत प्रभार हा अधिक विभव असलेल्या बिंदूपासून कमी विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होतो. बहुतांशी विद्युत प्रवाह इलेक्ट्रॉनच्या वहनामुळे होतो आणि इलेक्ट्रॉन कमी विद्युत विभवाच्या बिंदूपासून अधिक विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होतात. वाहक ए आणि वाहक बी या दोन्हींच्या विद्युत विभवातल्या फरकाला त्या वाहकांमधलं विभवांतर म्हणतात. या ठिकाणी ए हा जास्त विभव असलेला वाहक आहे तर बी हा कमी विभव असलेला वाहक आहे. जर हे दोन्ही वाहक वीजवाहक तारेने जोडले तर तारेच्या 2 टोकांमध्ये विभवांतर निर्माण होईल आणि इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह बी या वाहकाकडून ए या वाहकाकडे सुरू होईल. ए आणि बी या दोन्ही वाहकांवरचा विद्युत विभव समान होईपर्यंत हा प्रवाह सुरू राहील. म्हणजेच या दोन्ही वाहकातील विभवांतर जेव्हा 0 होईल तेव्हा इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह आपोआप थांबेल. धनविद्युत प्रभार मात्र कमी विभवावरून त्यापेक्षा जास्त विभवावर स्थानांतरित करण्यासाठी विद्युत क्षेत्राच्या विरुद्ध कार्य करावं लागतं. यानंतर विद्युत घटाचं विभवांतर. विद्युत घटाच्या धन अग्र आणि ऋण अग्र यांच्या विद्युत विभवातला फरक म्हणजे त्या घटाचं विभवांतर. विद्युत घटात होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेमुळे हे विभवांतर निर्माण होतं. त्यामुळे इलेक्ट्रॉनला गती मिळते आणि दोन्ही अग्रांना जोडणाऱ्या वाहकामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतो. ए या बिंदूपासून बी या बिंदूपर्यंत एकक धनप्रभार स्थानांतरित करण्यासाठी जे कार्य करावं लागतं त्याला ए आणि बी या बिंदूमधला विद्युत विभवांतर म्हणतात. म्हणून V बरोबर W/Q. W हे कार्य आणि Q हा स्थानांतरित झालेला एकूण प्रभार. SI पद्धतीत विभवांतराचं एकक आहे व्होल्ट. विभवांतराच्या अतिसूक्ष्म किमतींसाठीचं एकक आहे मिली व्होल्ट, मायक्रो व्होल्ट आणि मोठ्या किमतींचं एकक आहे किलो व्होल्ट आणि मेगा व्होल्ट. कोणत्याही धातुरूप विद्युत वाहकाच्या प्रत्येक अणुजवळ एक किंवा त्याहून जास्त इलेक्ट्रॉन असतात जे अणु केंद्रकाशी अगदी क्षीण बलानी बांधलेले असतात. त्यांना म्हणायचं मुक्त इलेक्ट्रॉन. वाहकामध्ये हे इलेक्ट्रॉन एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे अगदी सहजपणे जातात. त्यामुळे मुक्त इलेक्ट्रॉन्सच्या ऋण प्रभाराचंही वहन होतं. म्हणजेच वाहकातले मुक्त इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभाराचे वाहक असतात. आता जर विद्युत वाहक तार विद्युत घटाला जोडलेली नसेल तर तिच्यातले मुक्त इलेक्ट्रॉन तिच्यातल्या इतर अणूंच्या दरम्यान सर्व दिशांना मुक्तपणे फिरत असतात. पण जेव्हा त्या तारेची टोकं कोरड्या विद्युत घटासारख्या विद्युत स्रोताला जोडली जातात तेव्हा तारेतील इलेक्ट्रॉन्सवर विभवांतरामुळे विद्युत बल क्रिया करतं आणि मग इलेक्ट्रॉन्स तारेच्या ऋण टोकाकडून म्हणजेच कमी विभवाकडून धन टोकाकडे म्हणजे जास्त विभवाकडे प्रवाहित होतात आणि इलेक्ट्रॉन्सची ही हालचाल अनियमित अशा चालीनं सुरू असते. पण इलेक्ट्रॉन वहनाची दिशा ऋण टोकाकडून धन टोकाकडे असली तरी विद्युत धारा दर्शवण्याची संकेतमान्य दिशा मात्र धन टोकाकडून ऋण टोकाकडे असते. यानंतर विद्युत धारा. वाहकातून वाहणाऱ्या इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह म्हणजे विद्युत धारा आणि त्याचं मूल्य I एकक कालावधीत वाहकातून वाहणाऱ्या विद्युत प्रभारा एवढं असतं. जर Q हा वाहकाचा काटछेद असेल आणि T हा या कालावधीत वाहणारा विद्युत प्रभार असेल तर विद्युत धारा I बरोबर Q/T. विद्युत प्रभाराचं SI पद्धतीतलं एकक आहे कुलोम आणि विद्युत धारा एम्पियर A मध्ये व्यक्त करतात. 1 एम्पियर म्हणजे वाहकातून एका सेकंदास 1 कुलोम इतका विद्युत प्रवाह प्रवाहित होत असताना वाहकातून वाहणारी विद्युत धारा.
म्हणून 1A बरोबर 1C छेद 1S. विद्युतधारेची अतिसूक्ष्म परिमाणं आहेत मिली अँपिअर आणि मायक्रो अँपिअर. आता विद्युतरोध आणि ओहमचा नियम. वाहकातून प्रवाहित होणारी विद्युतधारा I आणि त्या वाहकाच्या दोन टोकातील विभवांतर V यांच्यातला संबंध म्हणजे I समानुपाती V. वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतराला समानुपाती असते. म्हणून I बरोबर KV, K हा स्थिरांक, म्हणून I गुणिले 1/K बरोबर V. या ठिकाणी 1/K बरोबर R हा आहे वाहकाचा रोध. मग I गुणिले R बरोबर V, म्हणून V बरोबर IR. वाहकाची भौतिक अवस्था म्हणजे वाहकाची लांबी, काटछेदी क्षेत्रफळ, तापमान आणि त्याचं द्रव्य. या नियमाला ओहमचा नियम असं म्हणतात. विभवांतर व्होल्ट मध्ये, विद्युतधारा अँपिअर मध्ये मोजतात, म्हणून रोधाचं एकक ओहम या चिन्हाने दाखवलं जातं. वाहकाच्या दोन टोकामध्ये 1 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केलं असता वाहकातून 1 अँपिअर विद्युतधारा जात असेल तर त्या वाहकाचा रोध 1 ओहम असतो. आता वाहकाचा रोध आणि रोधकता. आपल्याला माहितीये की गतिमान इलेक्ट्रॉन्स मार्गात येणाऱ्या अणूंवर किंवा आयनांवर आदळतात. या आघातामुळे इलेक्ट्रॉन्सच्या गतीला अडथळा होतो आणि विद्युत धारेलाही विरोध होतो. या विरोधालाच वाहकाचा रोध असं म्हणतात. विशिष्ट तापमानाला वाहकाचा रोध R हा वाहक पदार्थ, वाहकाची लांबी, काटछेदी क्षेत्रफळ A या गोष्टींवर अवलंबून असतो. जर वाहकाचा रोध R असेल तर R समानुपाती L, R व्यस्तानुपाती 1/A, म्हणून R समानुपाती L छेद A, म्हणून R बरोबर रो L छेद A. या ठिकाणी रो हा समानुपातता स्थिरांक आहे. याला वाहक पदार्थाची रोधकता म्हणतात आणि SI पद्धतीत रोधकतेचं एकक आहे ओहम मीटर. प्रत्येक पदार्थाची रोधकता ही भिन्न असते. यानंतर विद्युत परिपथ. विद्युत घटाच्या दोन अग्रांमध्ये जोडलेल्या वाहक तारा आणि इतर रोध यातून वाहणाऱ्या विद्युत धारेचा सलग मार्ग म्हणजे विद्युत परिपथ. हा नेहमी आकृती काढून दाखवतात आणि ह्यामध्ये वेगवेगळे घटक कसे जोडावेत हे विविध चिन्ह वापरून दाखवलेली रेखाकृती म्हणजे विद्युत परिपथाकृती. या ठिकाणी विद्युतधारा मोजण्यासाठी एमीटर आणि रोधांच्या दोन टोकांच्या दरम्यान असलेलं विभवांतर मोजण्यासाठी व्होल्टमीटर ही यंत्र वापरली. व्होल्टमीटरचा रोध खूप जास्त असल्याने त्यातून वाहणारा विद्युत प्रवाह अतिसूक्ष्म असतो. आता ही बघूया विद्युत परिपथातल्या घटकांसाठी चिन्ह आणि त्यांचे उपयोग. हा आहे विद्युत घट. हा वाहकाच्या टोकांमध्ये विभवांतर प्रयुक्त करतो. विजेरी हा अनेक घटांचा संच असतो. वाहकाच्या टोकांमध्ये जास्त क्षमतेचे विभवांतर प्रयुक्त करतो. उघडा टॅप कळ किंवा प्लग कळ वाहकाच्या दोन टोकांमधला संपर्क तोडते आणि विद्युत प्रवाह बंद करते. बंद टॅप कळ किंवा प्लग कळ ही संपर्क जोडते आणि विद्युत प्रवाह सुरू करते. जोडतार विविध घटक परिपथात जोडते. ओलांडून जाणाऱ्या वाहक तारा या एकमेकींना ओलांडून जाताना दाखवतात. विद्युत दिवा हे विद्युतधारेचं वहन तपासण्यासाठी उपयोग होतो. जर हा अप्रकाशित असेल तर वहन होत नाही आणि प्रकाशित असेल तर वहन होतं. विद्युतरोध हा परिपथातून जाणारी विद्युतधारा नियंत्रित करतो. चलरोध म्हणजे थोडक्यात बदलणारा रोध हा रोध हवा तसा बदलून परिपथातील विद्युतधारा हवी तशी बदलतो. एमीटर हा परिपथातील विद्युतधारा मोजतो. हा एकसर जोडणीत जोडलेला जातो आणि व्होल्टमीटर हा विभवांतर मोजतो. हा समांतर जोडणीत जोडला जातो. यानंतर वाहक आणि विसंवाहक. आपण सर्व पदार्थांची विद्युत वाहक म्हणजे सुवाहक आणि विसंवाहक म्हणजे दुर्वाहक अशी विभागणी करू शकतो. ज्या पदार्थांची रोधकता खूप कमी असते आणि ज्यातून सहजतेने विद्युतधारा वाहते त्यांना म्हणायचं वाहक, आणि ज्या पदार्थांची रोधकता खूप जास्त असते आणि ज्यातून विद्युतधारा वाहूच शकत नाही त्यांना म्हणायचं विसंवाहक. यानंतर रोधांची जोडणी आणि परिणामी रोध. पहिल्यांदा रोधांची एकसर जोडणी.
या ठिकाणी R1, R2, R3 हे 3 रोध प्रत्येकाची टोकं एकास एक जोडली जातील असे जोडलेत, ही आहे एकसर जोडणी. यामध्ये प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते. या ठिकाणी विद्युतधारा I आहे. V हे बिंदू C आणि D च्या दरम्यानचं विभवांतर आहे. आता R1, R2, R3 हे 3 रोध परिपथामध्ये एकसर जोडणीत जोडले आहेत आणि V1, V2, V3 ही अनुक्रमे R1, R2, R3 दरम्यानची विभवांतर असतील तर V बरोबर V1 अधिक V2 अधिक V3 डॉट डॉट डॉट. म्हणून जर N रोध एकसर जोडणीत जोडलेले असतील तर RS बरोबर R1 अधिक R2 अधिक R3 अधिक डॉट 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 अधिक RN. या ठिकाणी रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध या जोडणीतल्या सर्व रोधांच्या बेरजे इतका असतो आणि अर्थातच परिणामी रोध हा जोडणीतल्या प्रत्येक रोधापेक्षा जास्त असतो. त्यामुळे परिपथातील रोध वाढवण्यासाठी ही जोडणी वापरतात. यामध्ये एकापुढे एक अशी जोडणी असल्यामुळे एक जरी घटक काम करत नसेल तर परिपथ खंडित होतो आणि विद्युतधारा वाहत नाही. आता रोधांची समांतर जोडणी. R1, R2, R3 या तिन्ही रोधांची जोडणी दोन्ही बाजूंची टोकं त्या त्या बाजूला एकत्र करून जोडली तर त्याला म्हणायचं समांतर जोडणी. या ठिकाणी R1, R2, R3 हे 3 रोध C आणि D या 2 बिंदूंच्या दरम्यान समांतर जोडणीत जोडले. समजा I1, I2, I3 हे अनुक्रमे R1, R2, R3 या रोधातून वाहणारी विद्युतधारा आहे. V हे C आणि D या बिंदूंच्या दरम्यानचं प्रयुक्त केलेलं विभवांतर आहे. तर परिपथातील एकूण विद्युतधारा I बरोबर I1 अधिक I2 अधिक I3 आणि जर N रोध समांतर जोडणीत जोडले असतील तर 1/Rp बरोबर 1/R1 अधिक 1/R2 अधिक 1/R3 अधिक डॉट 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 अधिक 1/Rn. समांतर जोडणीत रोध जोडले असतील तर प्रत्येक रोधाच्या दरम्यानचं विभवांतर समान असतं. रोधांच्या समांतर जोडणीचा परिणामी रोध हा त्या जोडणीतील रोधांच्या स्वतंत्र किमतीपेक्षा अर्थातच कमी असतो. त्यामुळे परिपथातील रोध कमी करण्यासाठी ही मांडणी वापरतात. मात्र समांतर जोडणीने अनेक दिवे जोडले असता एखादा दिवा त्या दिव्यातल्या तारेचं कुंडल तुटल्याने प्रकाशित होत नसेल तरीही विद्युत परिपथ खंडित होत नाही. दुसऱ्या मार्गातून विद्युतधारा वाहते आणि इतर दिवे प्रकाशित होतात. यानंतर घरगुती विद्युत जोडणी. आपल्या घरातली विद्युतधारा ही मुख्य विद्युत वाहक तारेतून जमिनीखालून ताराद्वारे किंवा विद्युत खांबावरील तारांमधून आणली जाते. त्यातली एक तार असते वीजयुक्त, ज्याला आपण लाईव्ह असं म्हणतो. दुसरी असते तटस्थ, ज्याला न्यूट्रल म्हणतात. साधारण वीजयुक्त तार लाल रंगाच्या रोधी म्हणजे विसंवाहक आवरणाची असते, तर तटस्थ तार काळ्या रंगाच्या रोधी आवरणाची असते. भारतामध्ये या दोन्ही तारातलं विद्युत विभवांतर साधारण 220 व्होल्ट असतं. या दोन्ही तारा घरातल्या विद्युत मीटरला मुख्य वितळ तारेद्वारे म्हणजे मेन फ्यूजनं जोडलेल्या असतात. मुख्य कळद्वारे म्हणजे मेन स्विच या तारा घरातल्या सर्व वाहक तारांना जोडल्या जातात. प्रत्येक उपकरणाला समान विभवांतर पुरवलं जातं आणि ही उपकरणं नेहमी समांतर जोडणीने जोडलेली असतात. याशिवाय तिसरी तार भूसंपर्कन तार असून ती पिवळ्या रंगाच्या रोधी आवरणाची असते. ती घराजवळ जमिनीत एका धातू पट्टीला जोडलेली असते. ही तार सुरक्षेसाठी वापरली जाते. वितळ तारेचा उपयोग काय? तर विद्युत उपकरणांचं नुकसान होऊ न देण्यासाठी ही वापरतात. ही तार विशिष्ट द्रवणांक असलेल्या संमिश्रांची बनलेली असते आणि ती विद्युत उपकरणांना एकसर जोडणीत जोडलेली असते. समजा परिपथातून काही कारणांनी ठराविक मर्यादेपेक्षा जास्त विद्युतधारा वाहू लागली तर या तारेचं तापमान वाढतं, ती वितळते, विद्युत परिपथ खंडित होतो आणि उपकरणांचं संरक्षण होतं. ही तार पोर्सेलिन सारख्या रोधक पदार्थापासून बनवलेल्या खोबणीत बसवलेली असते. आता वीज वापरताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे? घराच्या भिंतीवर बसवायचं विद्युत कळ आणि सॉकेट लहान मुलांचे हात पोचणार नाहीत एवढ्या उंचीवर असले पाहिजेत. विद्युत उपकरणांची सफाई करण्यापूर्वी
बटन बंद करून विद्युतधारा खंडित करावी, त्याचा प्लग सॉकेटमधून बाहेर काढावा. विद्युत उपकरण हाताळताना हात कोरडे ठेवावेत. शक्यतो रबरी तळ असलेली पादत्राणं वापरून विद्युत उपकरणं हाताळावी. विद्युत धक्का बसणारी व्यक्ती तशीच तारेच्या संपर्कात राहिली तर ताबडतोब मुख्य बटन बंद करा आणि लाकडी वस्तूच्या सहाय्याने त्या व्यक्तीला तारेपासून दूर ढकला.